राधिका मसाले उद्याच्या उद्या एसबी कंपनीमध्ये मर्ज करायचे. दॅट्स इट. इट्स अ ग्रेट डील. व्हॉट्स इट? नाही हां, डझंट साऊंड गुड. बट काय करणार, तुझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये राधिका. तुला सरेंडर करावंच लागेल. आणि कसं आहे ना, नाव यू कॅन नॉट बीट गुरु, कारण आता मी आहे त्याच्यासोबत. सो दॅट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल नाव. तेच मी तुला सांगू शकते. तुम्ही सौमित्राला जो त्रास देताय ना, तसा त्रास देणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, कारण आता मी त्याच्याबरोबर आहे. आणि शनाया म्हणते तसं, आम्ही काही केलंच नाही तर घाबरणार कशाला? करा काय करायचं ते. अरे राधिका, तुला काय वाटलं? नाही, तुझा हा नवरा म्हणजे काय फार सद्गुणांचा पुतळा आहे का? की सोशल मीडियावर एखादी न्यूज व्हायरल झाली की लोक म्हणते अरे नाही बाबा, हा तर काय राधिका मॅडमचा नवरा आहे, हा असं कधीच वागणार नाही, असं होईल असं वाटतंय तुला? लोकांना माहिती आम्ही कसे आहोत ते, आणि तुम्ही कसे आहात हेही माहिती. बरोबर आहे तुझं. आणि ह्यांचं लग्न झालंय, त्यामुळे यांचं रिलेशनशिप लीगली व्हॅलिड आहे. तुम्हा दोघांचं काय स्टेटस आहे नक्की? ते म्हणजे डेट करताय एकमेकांना, की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, की लिव्ह इन मध्ये राहताय? तुमच्यासारख्या फालतू कपलचं का ऐकेल कोणी? फालतू? अच्छा, आमचं रिलेशनशिप फालतू. ठीक आहे, मग 1 महिन्याच्या आत मी मायाशी लग्न करून दाखवतो. ओके? नाही, मत नसेल ना आमचं रिलेशनशिप फालतू? मग बघूया या राधिका मॅडम कसा वाचवतायत आपल्या लाडक्या नवऱ्याला आणि आपल्या कुटुंबाला, म्हणजे राधिका मसाले कंपनीला. बघूच. अरे हाय जेनी, कशी आहे तब्येत? बरी आहेस का? प्रेग्नेंट आहे ना ती? नाही मला कळलं, पण काय भेटच नाही ना आपली. बरं, तुझा एक्स बॉस म्हणून तुला एक सल्ला देतो. ओके, काळजी वाटते म्हणून ग. काय आहे, आता तुम्हाला बाळ होणार, मग जबाबदाऱ्या वाढणार, खर्च वाढणार. तर आता यापुढे तू आणि तुझा नवरा, म्हणजे त्यालाही सांग, आता दुसरा जॉब शोधायला सुरुवात करा तुम्ही. काय राधिका मसाले एकदा गेली की बाळाची काळजी घेण्यासाठी तुम्हाला दुसरा जॉब तर शोधावा लागेल ना. हा, सो त्यासाठी आत्तापासूनच तुम्ही दोघेही सुरुवात करा. ओके? हो गुरु सर, माझा बेबी, माझी डिलिव्हरी, त्याची काळजी तुम्ही नका करू. त्याची काळजी करायला राधिका मॅम आहेत. तुम्ही तुमचं काय ते सर्कस आहे ना, मॅरेज वगैरे, त्याच्याकडे लक्ष द्या. होते का आधी बघा ते. होतंय की नाही ते बघा. काय येतं ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच कर. नाही, ते होणार, त्याची काळजी करू नका. तुमच्या सगळ्यांच्या समोर तुमच्या नाकावर टिचून आम्ही करणार. झालं तुमचं बोलून? नाही, बोलून झालं असेल ना तर उगीच तोंडाची वाफ दौडू नका. निघाल. या घरात कपटी लोकांना स्थान नाहीये, फक्त चांगल्या लोकांना स्थान आहे. ओह फ्रिक, घाबरली अगं मी. राधिका कम ऑन. नाही म्हणजे जागा वगैरे देण्याचं राहू दे, आधी हे घर तुझं राहतंय का बघ आधी. बी केअरफुल फॉर इट. बघूया ना, तुझा खोटेपणा जिंकतो का माझा सच्चेपणा. डन. चला निघूया. नमस्कार, येतो. काळजी घे जेनी. हा चल. व्हायरल करणारी पोरं थांबा जरा. तुम्हा दोघांचं फॉलोईंग किती आहे हे मला माहिती आहे. तुम्हा दोघांचे मिळून जेवढे फॉलोअर्स आहेत ना, त्याच्यापेक्षा 5 पटीने जास्त फॉलोअर्स आहेत माझे. त्यामुळे तुम्ही एक खोटं टाका, त्यावर मी 4 वेळा खरं काय ते टाकेन. मग बघू लोक कोणाचं ऐकतायत ते. आय एम स्कॅर्ड अगेन. अगं काय आहे गुरु, घाबरवतायत या दोघी आपल्याला. काय फॉलोअर्स? ओके नाही, कर कर कर, तुला जे करायचं ते कर. ओके, कोणी सिरियसली घेतं का आपल्याला? हा
हे काय माया? हा, असं असं तोंडावर बोलायचं का? नाही म्हणजे नसेल तिला कोणी सिरियसली घेत, पण असं तोंडावर बोललं की वाईटच वाटणार ना. ठीक आहे शांत. तुला काय असं वाटतं ना त्या सोशल मीडियावर तुला छान नाचता येतं तुझ्या फॉलोअर्स मध्ये? तुला काय नाचायचंय, काय त्या फॉलोअर्सची टिमकी वाजवायची ती वाजव. फक्त त्याच्या धमक्या आम्हाला देऊ नकोस. काय करायचं ते कर. आणि तुम्हा सगळ्यांना एक फायनल वॉर्निंग. आता तुम्ही सगळे विरुद्ध आम्ही दोघं. बघूया ना कोण जिंकतंय ते. आणि राधिका, तू मला नेहमी ऐकवतेस ना, तुम्हाला तर काय स्पर्धा करायलाच आवडतं. हो, आवडतं मला. नाही, आता खेळूयात स्पर्धा. फक्त फायनल रिझल्ट नक्की आहे, मीच जिंकणार. कारण गुरुनाथ सुभेदार फक्त जिंकण्यासाठीच खेळत असतो. चल माया. आता तुम्ही सगळे विरुद्ध आम्ही दोघं. माया माया यार, माया प्लीज. आता काय झालं चिडायला तुला? चिडू नको तर काय करू? काय कमिट केलंस तिकडे? मायाशी एका महिन्यात लग्न करून दाखवतो. काय गरज होती? तुझं तूच ठरवलंस का? ते नाही, तसं नाही, पण ते पाहिलं ना कसे बोलत होते. नैतिक अनैतिक वगैरे काय वाटेल ते बोलत होते. आणि माया तूच म्हणाली होतीस ना आई समोर आशीर्वाद द्या, लग्नाला यायचा. म्हणून मला वाटलं की मी ते त्यांचं तोंड बंद करण्यासाठी बोलले होते. माहितीये ना त्यांनी किती ऐकवलं होतं मला, उगाच लेक्चर दिलं होतं लग्नावरून. दॅट्स व्हाय आय हॅड टू से इट. अरे हो, आता हे मला कसं कळणार? मी राधिकाला चॅलेंज द्यायचं म्हणून काहीतरी. ग्रुप नुसतं चॅलेंज देऊन नाही थांबायचंय. राधिकाला कम्प्लिटली डिस्ट्रॉय करायचं आपल्याला, कळतंय तुला? तुझ्यापेक्षा तर मी राग करते आता तिचा. हो बरोबर आहे, ती त्याच लायकीची आहे. पण माया, त्यांच्याशी भांडताना एक मुद्दा बरोबर बाहेर आलाय. तो म्हणजे राधिका आणि सौमित्र यांची जर आपल्याला बदनामी करायची असेल ना, तर त्यासाठी आपलं नातं लीगल किंवा समाजमान्य असणं फार गरजेचं आहे. म्हणून मी म्हणतोय माया, प्लीज आपण लग्न करूया ना, प्लीज. सी आय रिअली डोंट नो. म्हणजे मला थोडा वेळ हवाय. शनाय, तिसरं लग्न करतात. निर्लज्जपणाचा कळस आहे. नाही, त्याच्या निर्लज्जपणाबद्दल मला काहीच वाटत नाही. लग्न करणं छंद झालाय त्याचा सध्या. मला आश्चर्य ह्याचं वाटतंय की मायासारखी मुलगी त्याच्या भरीस पडते. तेच तर ना. आता मायासारखी एवढी हुशार मुलगी ती कशी काय या सगळ्यामध्ये अडकली? मानावं लागेल यांना. कमाल आहे यांची. सगळं तुला दाखवण्यासाठी चाललंय ग. हे पण तू काळजी करू नको. मी माझ्या शो मधनं ना अशी बदनामी करते ना दोघांची बघतो. अगं काय फरक पडणार नाही. इमेज खराब होण्याची भीती कोणाला असते माहितीये? ज्यांची काही इमेज असते. बघ मी काय म्हणते शन्या, असं घाईत नको निर्णय घ्यायला. जरा विचार करूया आपण. नाही कसं आहे की माया आता यांच्यासाठी आधार आहे, पण यांना ती आधार नको, डोई जड झाली पाहिजे. ती काय जड होणार आहे होऊन असं किती वजन असणार आहे तिचं. शनाय, उगाच काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून बोलू नये कधी. असं कसं? सतत बोलल्याशिवाय सुचणार कसं? आणि मला तर सतत बोललं पाहिजे, नाही तर माझी ट्यूबलाईट पिटतच नाही. आणि मगच मला काहीतरी अशी भन्नाट आयडिया सुचते माहितीये. अशी आत्ता सुचली, सांगू? नको. ऐक. जसं गॅरीने पिंकीची खोटी खोटी माफी मागितली होती ना, तशी मी गॅरीची खोटी खोटी माफी मागते आणि त्याला असा पटवते की तो परत माझ्याकडे येईल. तुझी रिएंट्री आता होऊच शकत नाही. कारण मुळात गुरुला कुठल्याही मुलीमध्ये इंटरेस्ट कधी वाटतो जेव्हा तिच्याकडून काहीतरी फायदा असतो त्याला. आता तुझ्याकडून त्याला काहीही फायदा होणार नाहीये, तो येणार नाही तुझ्याकडे. ठीक आहे, आपण विचार करूया. उगाच इम्पेशंट नको होऊया. काहीतरी मार्ग निघेल. सध्या माझ्या हातात एवढंच आहे की पुन्हा SB मध्ये जायला पाहिजे. दोघांवर वॉच ठेवायला पाहिजे. तो वॉच मी ठेवीनच. जेनी, तू पण आनंदला फोन करून सगळं सांगून ठेव. तू कुठे बघ एकदा. वाव,
काय पूल साइड अँड ऑल, कसलं रोमॅन्टिक आहे हे सगळं माया. माया तुला बरोबर कळतं ग, मी टेन्शन मध्ये असल्यानंतर मला कुठल्या जागी गेल्यावर असं स्ट्रेस रिलीव्ह होईल सगळा. थँक्यू सो मच. Pleasure is mine, Mr. Gurunat. I know you very well. So, this table? प्लीज आफ्टर यू. Thank you. येस. माया तू पण ना, म्हणजे मला असं होतं ना, तू कधी कधी अशी एवढी अनप्रेडिक्टेबल मूडी असतेस ना, की तुझ्या मनात काय चाललंय असं काही कळतच नाही. म्हणजे आता बघ ना, एवढं तू लग्नाला नाही नाही म्हणत होतीस आणि अचानक असं पूल साईड डिनर बिनर म्हणजे म्हणजे तू पूर्ण कळलीस मला असं नाही म्हणायचं, पण दरवेळेला तू अशी काहीतरी वेगळीच असतेस. मी अशी वेगळी आहे म्हणूनच तर यू हॅव गॉट अट्रॅक्टेड टुवर्ड्स मी, राईट? राधिका आणि शनायाला सोडून. ऑफकोर्स ते आहेच. आणि एका अर्थाने ना बरंच आहे की मी तुला पूर्ण कळले नाहीये ते. का? राधिका आणि शनाया तुला पूर्ण कळल्या, तू सोडून दिलंस त्यांना. आय एम जस्ट किडिंग, रिलॅक्स. काय हे ना किडिंग किडिंग म्हणत ना माझा जीव घेशील तू एखाद दिवशी. हा, आणि त्यांना सोडलं म्हणजे असं ते सोडलं म्हणणं वगैरे बरं नाही वाटत मलाही. पण खरं सांगतो ना माया, आमचा कधी असा मॅचच नव्हता ग. म्हणजे त्यांच्याबरोबरचं ते कनेक्शनच नव्हतं. पण आता माझं जर परफेक्ट मॅच कोणी मला वाटत असेल तर ती तू आहेस माया, फक्त तू. इट्स वर्किंग. हा, काय वर्किंग? काय हेच ॲम्बियन्स, पूल साइड. तू पण ना, म्हणजे मला आता परत वाटलं बापरे, परत हिला काही वाटतंय की काय. मी यू व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. कम ऑन गुरु, आय एम डिफिकल्ट टू अंडरस्टँड. आर यू सिरियस? हा गुरु, तुझ्यासाठी इतकं काही करते मी, म्हणजे माझ्याकडून जितकं पॉसिबल आहे ते सगळं करते. राधिकासहित सगळ्यांना चॅलेंज केलंय मी. माझा बेस्टी सॅमी त्याला चीट करते, तुझ्या फ्लॅटचं लोन फेडते, लग्नाआधी तुझ्यासोबत लिव्ह इन मध्ये राहायला तयार आहे. अँड स्टील यू आर सेइंग आय एम अनप्रेडिक्टेबल. माझं प्रेम, डिवोशन हे दिसतच नाहीये तुला. तसं नाही माया, ते दिसतंय ना, ऑफकोर्स दिसतंय. म्हणूनच मला असं वाटतं ना की तू आणि मी आयुष्यभर एकत्र राहावं. म्हणून तर मला वाटतं ना की आपण लग्न करावं. त्याबद्दल म्हणत असशील तर काय तू गप्प का झालीस? ओके, लेट मी बी व्हेरी क्लिअर. म्हणजे सध्या तरी तुझी वाईफ बनण्याचा माझा मूड नाहीये. अगं पण म्हणजे तुझं प्रेम आहे ना, म्हणजे तुला प्रेम वाटतं ना माझ्याबद्दल? हो, पण मगाशी तूच म्हणालास ना, म्हणजे मी तुझ्यासाठी परफेक्ट मॅच आहे, राईट? हा, मग मलाही वाटू दे ना तुझ्याबद्दल तसं. तसं वाटतंच ना तुला? ओके, लेट मी एक्सप्लेन. ओके, बघ माझ्याकडे एकदा, कशी वाटते मी? कशी म्हणजे माया, आता तुला किती वेळा सांगितलंय मी. सांग ना गुरु, कशी वाटते मी? कम ऑन. यू व्हेरी अट्रॅक्टिव्ह, ब्युटिफुल, छानच आहेस तू, राईट? आणि आता एकदा स्वतःकडे बघ. माझ्याकडे काय? बघ ना. हा, ओके, काय पाहिलं? अंकल दिसायला लागलायस तू. लुक ॲट युअर बियर्ड. हे बघ, 2-3 ग्रे हेअर आहेत. ग्रे होत चाललेत हेअर. व्हॉट इज दिस या? म्हणजे ओव्हरऑल ना तुला थोडं तुझ्या लुक्स आणि बॉडीवर काम करायची गरज आहे. मी जेव्हा माझ्या लाईफ पार्टनरला इमॅजिन केलं होतं ना, तेव्हा असं फुल 6 पॅक्स, बियर्ड आहे, तर 6 पॅक्सवर थोडं काम करायला लागणार आहे. म्हणजे आपण जेव्हा असं जोडीने बाहेर जाऊ ना, मुलीने टर्न होऊन बघितलं पाहिजे तुझ्याकडे. अँड यू नो व्हॉट, आय वोंट फील जेलस ॲट ऑल. उलट आय फील प्राऊड की सी, ही इज माय हजबंड. हे सगळं तुला ना आत्ताच्या जनरेशनच्या मुलींचा फंडा सांगते. आम्हाला असा नवरा हवा असतो जो आमच्या सोबत असताना इतर मुलींना असं जेलस फील झालं पाहिजे. हा, करेक्ट. करेन ना, मी पण करेन. मलाही आवडेल करायला, का नाही आवडणार? मी असं बघताय ऑफकोर्स मी करेन लग्नानंतर. अजिबात नाही, नाही चालणार. हे लग्नानंतर वगैरे नाही, काहीच होत नाही. म्हणजे तुम्ही ना फक्त फेक प्रॉमिसेस देता. आधी जे सगळं छान रोमॅन्टिक वाटत असतं ते नंतर अनरोमॅन्टिक वाटायला लागतं तुम्हाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही मून, स्टार्स, चंद्रापर्यंत जाऊन पोहोचता
आणि नंतर तोच चंद्र तुम्हाला अनरोमॅन्टिक वाटायला लागतो. सो नॉट डन. हे आत्ताच करणार आहेस तू. इनफॅक्ट एक महिना आहे तुझ्याकडे. काय एका महिन्यात लगेच? ऑफकोर्स आय एम सिरियस गुरु. म्हणजे तू असा मला हवा तसा बनून ज्या दिवशी मला प्रपोज करशील ना त्याच्या दुसऱ्या दिवशी मी तुझ्याशी लग्न करेन. बोल बोल, आहे मंजूर? अंकल? हे काय तू अंकल? ओके ओके. मग आत्ताच्या आता हे चॅलेंज एक्सेप्ट कर आणि म्हण आय हॅव एक्सेप्टेड दिस चॅलेंज. त्याला काय चॅलेंज ऍक्सेप्टेड करतो ना मी. तुला काय हवंय, काय ते 6 पॅक 8 पॅक्स डोले शोले बॉडी बिडी बेड सगळं करतो मी. आणि ते मी सगळं करून तुझ्या समोर येईल आणि तेव्हा तुला प्रपोज करेन. आणि मग बघ तुला मला नाही म्हणता येणार नाही. ओके, आय विल बी वेटिंग फॉर दॅट डे गुरु. आय एम लुकिंग फॉरवर्ड. काय यार, आजकाल ऑटो शोधणं म्हणजे मूनवर पाणी शोधणं इतकं डिफिकल्ट झालंय. माझा शो कधी सुपर डुपर हिट होणार, मी कधी सेलिब्रिटी बनणार, कधी माझं बँक बॅलन्स 7, 8, 9 डिजिट्स मध्ये जाणार आहे, कधी कार घेणार यार मी. ही कार ही तर मायाची कार आहे, पण ती इथे ओ रेस्टॉरंट मध्ये आली असेल. अशा ठिकाणी एकटी तर येणार नाही, म्हणजे गॅरी पण असणार सोबत. डिनर डेट, धमकी खरी ठरली पण नाही अजून आणि उगाच डिनर डेट. मी असताना तुमचं सेलिब्रेशन चांगलं कसं होईल. एक काम करते, राधिकाला फोन करते, तिला विचारते यांच्या डेटची वाट कशी लावू. हे नाही नको 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 नको, राधिका गुणी बाळ आहे. ती म्हणणार शन्या त्यांचं लाईफ आहे, त्यांना जे करायचं ते करू दे, आपण मुद्दाम टीज नाही करायचं. सॉरी राधिका, पण मी तुझ्या इतकी सरळ असते ना तर मी पण 300 कोटीची मालकी नसते ग. पण तसं नाही आहे, पण माझ्यापेक्षा टिगडा कोण आहे. तू काय केलंस? काय केलंस? याचं निरपराधित्व तुम्हाला सिद्ध करावे लागेल आणि जोपर्यंत तुम्ही ते करत नाही ना तोपर्यंत मी या घरामध्ये पाऊलही टाकणार नाही. आज जे काही घडलं त्याची सुरुवात तुम्ही केलीत ना, सो शेवट आता आम्ही करणार. And now in order to win, ते फोटोज मला आता सोशल मीडियावर व्हायरल करावे लागतील. राधिका मसाले उद्याच्या उद्या SB कंपनीमध्ये मर्ज करायचे. That's it. तुम्हाला सगळ्यांना एक फायनल वॉर्निंग. आता तुम्ही सगळे विरुद्ध आम्ही दोघं. कारण गुरुनाथ सुभेदार फक्त जिंकण्यासाठीच खेळत असतो. राधा, हॅलो. सौमित्र स्पेशल गरमागरम स्ट्रॉंग कॉफी. आणि कॉफी मी छान करतो, तुला माहिती आहे. सो पी बिंदास. आता काय चाललंय तुझं यार? ते गुरु माया आल्यापासून ना अशी नुसती वेगळ्या विचारात आहेस तू. मगाशी पण आपली चर्चा चालू होती तर तू वेगळ्याच विचारात. अजून तिथेच अडकली आहेस की काय त्यांच्यावर? सॉरी. आता काय करायचं यार तुझं? तुझा हा अति विचार करण्याचा स्वभाव कधी बदलणार आहे ना तेच कळत नाहीये मला. आणि तू नको टेन्शन घेऊ, आता मी आहे ना. त्या गुरुमायाला बरोबर बघतो. आता उद्या SB ऑफिस जॉईन करतो आणि असा डोक्यावर बसतो ना त्यांच्या, बरोबर वॉच ठेवतो बघ त्यांच्यावर. खरंच लवकरात लवकर ऑफिसला जायला लाग. तरच त्यांना काय गुरुनाथ बोलून गेले ना, मी जी गोष्ट करतो ती जिंकण्यासाठीच करतो. त्यांचा ना हा माज उतरवायचा आहे मला. माझ्या डोक्यात एक गोष्ट सुरू झाली, एक प्लॅनिंग आहे. सगळं नीट वर्क झालं ना तर मायाचे सुद्धा डोळे उघडतील. बाप रे राधा, म्हणजे आता तलवार वगैरे उपसणारच की काय? काय खरं नाही गुरु आणि मायाचं? काय प्लॅन काय? ते मी आत्ता नाही सांगू शकत, वेळ आल्यानंतर सांगेन. सौमित्र फक्त विश्वास ठेव माझ्यावर. ठीक आहे, बोलून दाखवायची गोष्ट आहे का राधा? माझा फक्त तुझ्यावर विश्वासच नाहीये तर माझं तुझ्यावर हा माहितीये.
बोलू तर दे ना. जी गोष्ट माहितीये ती बोलून कशाला दाखवायची? अरे मग विसरायला होतं ना, म्हणून बोलून दाखवायच्या असतात त्या. मी नाही विसरणार ही गोष्ट कधीच. तू विसरशील? अगं तसं विसरणं म्हणजे असं तू शब्दशः अर्थ काय काढतेस ग? म्हणजे मी विसरावं म्हणजे मी विसरू नये म्हणून बोलतोय असं नाहीये, तर काहीतरी व्यक्त करायचंय म्हणून मी बोलतोय. अरे अरे यार, तुझ्याशी बोलत बसलो आणि एक महत्वाची गोष्ट खरंच विसरलो असतो मी आता. ते तू जेनीसाठी सूप बनवून ठेवलंस ना, ते मी अजून दिलंच नाहीये तिला, सो ते देऊन येतो. काय? ते तू अजून दिलं नाहीयेस? हो बघितलं, म्हणून विसरू नये म्हणून असं बोलून सतत बोलून दाखवायला पाहिजे ना, तर ते लक्षात राहतं. ते बोलत राहायला पाहिजे. आता सूप देतोस का? जेनीला सूप द्यायचं, जेनीला सूप द्यायचं, जेनीला सूप द्यायचं, जेनीला सूप द्यायचं.